हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्वांना तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान, मस्त आणि आरोग्यदायी जावो. तर आज आपण बघणार आहे पौर्णिमेची सेवा किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करायचा. ज्यांची लग्न जुळत नाही आहेत, ज्यांचे खूप असे काही प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यासाठी सेवा. आणि हा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे. तेजल, तुला माहितीच आहे हा व्हिडिओ स्पेशली तू रिक्वेस्ट केलेला. खूप दिवस पेंडिंगला होता. आता म्हटलं करावा. कारण की आज मंगळवारी मम्मीने केला. खूप छान रीतीने मी बघितला. आता म्हटलं तुमच्यापर्यंत माहिती नक्कीच पोहोचवेल. तर दुर्गा सप्तशती पाठ कसा करायचा किंवा त्याचं पारायण कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते. दुर्गा सप्तशती पाठ करायच्या आधी मी तुम्हाला हे सांगते, आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी जे आहेत ते 3.5 पीठामधल्या ज्या देवी आहेत, महालक्ष्मी, महाकालेश्वरी, सरस्वती आणि राजराजेश्वरी. हे आपले जे 3.5 पीठामधल्या ज्या देवी आहेत, त्या आपल्या महाराष्ट्राच्या कुलस्वामी आहेत. तसंच माझी स्वतःची जी कुलदेवता आहे ती तुळजाभवानी आहे. तसंच जसं-जसं ज्यांचे आहे, काही-काहींची रेणुका असते, काही-काहींची वेगवेगळी असते. तशा प्रकारे कुलस्वामिनीची जेव्हा आपण सेवा करतो, तेव्हा आपण सहजासहज दुर्गा सप्तशतीचं पठण केलं तर आपण कुलस्वामिनीच्या जास्तीत जास्त जवळात-जवळ पोहोचून आपल्याकडे कुलस्वामिनीची सेवा होते. जेव्हा दुर्गा सप्तशती पाठ करतो किंवा पारायण करतो, तेव्हा आपल्याकडून कुलस्वामिनीची सेवा होतेच. इव्हन जेव्हा आपण दुर्गा सप्तशती पाठ करतो, तेव्हा आपण स्वतः आपल्या कुलदेवताचे डाग किंवा फोटो किंवा काही असेल मूर्ती ते आपण ठेवतो. तर आणि कसं होतं, जेव्हा आपण कुलदेवतेची सेवा करतो, तेव्हा आपल्यावरचे जे संकट असतात, जे आपल्यावर संकट येणार असतात, ते बऱ्यापैकी आपली कुलदेवता असते किंवा कुलदेवी असते ती लांबूनच लांब कुठे ते संकटं नेतात हे आपल्यालाही माहिती नसतं. ते चमत्कार तेच खरंच घडवतात हे आपल्याला खरंच माहिती नसतं. काही-काही संकटे येत असतात, पण देव किंवा स्वामी महाराज किंवा आपली कुलदेवता किंवा कुलस्वामिनी असते ती कुठे नेतात हे आपल्यालाही खरंच माहिती नसतं. आपण मोठमोठे चमत्कार बघतो, पण हे छोटे-छोटे चमत्कार होत असतात हे आपल्यालाही दिसत नसतात. असो, ह्या कशामार्फत जातात हे खरंच आपण जेव्हा सेवा करतो. असो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं, की दुर्गा सप्तशती पाठ हा करायचा कसा हे मी तुम्हाला पहिले सांगते. दुर्गा सप्तशती पाठ करायचा असेल तर कोणी करायचा. मॅरिड आणि अनमॅरिड दोन्हीही करू शकतात. ज्या अनमॅरिड असतात त्या कशासाठी करतात, ज्यांचे लग्न जुळत नाहीये, ज्यांना चांगला जोडीदार भेटत नाही, स्थळं येतात पण काहीतरी प्रॉब्लेम्स निघून तोडल्या जातात, त्यांनी तेही करतात. आणि ज्या मॅरिड आहेत त्यांचे मिस्टर काय व्यसन वगैरे असेल किंवा मुलांच्या बाबतीत काय असेल किंवा असंही माणूस असं काही रिझनच असेल असं सेवा करत नाही. काही-काही असेही करतात. आमच्या केंद्रामध्ये खूप अशा महिला विदाऊट रिझनशिवायही सेवा करत असतात. कारण की आपल्याला स्वामी महाराजांचा किंवा आपल्या कुलस्वामिनी, कुलदेवताचा सहवास आपल्याबरोबर कायम व त्यांची जी शक्ती आहे ती आपल्याबरोबर कायम राहावा. त्यांचा सहवास आपल्या आजूभोवती आजूबाजूला असावा किंवा अवतीभोवती असावी ही आपली दर टाईमालाच इच्छा असते. त्यासाठीही करतात. असं काही रिझन आहे असं नाही. आता हे पारायण किती दिवसाचं करतात? हे पारायण 21 दिवसाचं करतात, 14 दिवसाचं करतात, 51 दिवसाचं करतात. जसं तुमची इच्छा असेल तसं. आणि हे जेव्हा पारायण करतो, तेव्हा आपण चंडी याग करतो, त्याच्या इतकी फलप्राप्ती आपल्याला होते. कारण की आपण स्वतः आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. त्याच्यामुळे तुम्हाला एवढं मोठं फलप्राप्ती होते. चंडी यागची फलप्राप्ती ही तुम्हाला जेव्हा आपण दुर्गा सप्तशतीचं पठण करतो तेव्हा होते किंवा पारायण करतो तेव्हाही होते. दुर्गा सप्तशती पठण जेव्हा आपण करतो, तुम्ही ते नित्यसेवेमध्येही करू शकता. नित्यसेवेमध्ये रोज 2 अध्याय काढतात. खूप लोकं अशी आहेत किंवा खूप अशा महिला आहेत, जेव्हा आपण रोज नित्यसेवा करतो. नित्यसेवेमध्ये आपण स्वामी महाराजांचं जी सेवा करतो त्यामध्ये 3 अध्याय काढतो. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय करतो. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणतो आणि त्याच्यानंतर दुर्गा सप्तशतीचेही 2 पाठ तुम्ही काढू शकता. ते झालं. त्याच्यानंतर तुम्ही रोज काढल्यानंतर तुम्ही हे म्हणाल, की ताई त्याच्यामध्ये तर 13 अध्याय त्याच्या 14 अध्याय होणार नाही 7 दिवस जर कन्व्हर्ट केलं तर. तर हां, जेव्हा तुमचा जो 7वा दिवस असेल, तेव्हा तुम्हाला 13वा अध्याय काढून एक अध्याय आहे, जे तुम्ही बोलाल 14 अध्यायाच्या जागी तुम्हाला क्षमापण स्तोत्र आहे, जे पाठी आहे ते तुम्हाला म्हणायचं. ते पुस्तकाच्या पाठीच आहे. ते तुम्हाला म्हणायचं. कारण की आपण कसं आहे 7 दिवसामध्ये जी सेवा करतो, धावपळ असते, कधी-कधी गडबड होते आणि हे ना जेव्हा तुम्ही पठण करत असाल, तेव्हा खूप मोठ्याने बोलायचं असतं. आपल्या मनातल्या मनात कधीच पठण नाही करायचं. दुर्गा सप्तशती हे पठण करत्यावेळी हा नियमच आहे का तुम्ही मोठ्याने बोलायचं असतं
आपल्या स्वतःला तरी थोडं ऐकता येईल इतकं तरी मोठं बोलायचं असतं. ते मनातल्या मनात वाचायचं पुस्तक नसतं. कधी-कधी आपले शब्द प्रोनाउन्स जे असतात, जे शब्द असतात ते रचना बरोबर येत नाही. त्याच्यामुळे अ, क्षमापणा स्तोत्र आहे ते बोलायचं असतं आणि त्याच्या आधीही तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तुम्ही पठण कराल नित्यसेवेमध्ये, तेव्हाही ते पुढचे स्तोत्र आहेत, तेही तुम्हाला पठण करायचे. त्याच्या आधी तुम्हाला नवर्ण मंत्र हेही म्हणायचं आहे. एक माळ नवर्ण मंत्र काढले तर अतिउत्तम. त्याच्यानंतर तुम्ही 2 अध्याय संपवल्यानंतर पुन्हा एकदा नवर्ण मंत्र काढून तुम्ही क्षमापण स्तोत्र हे तुम्हाला 7व्या दिवशीच म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं नाही. पहिल्या दिवशी जर तुम्ही घेतलं सुरुवात, तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे नवर्ण मंत्र 1 माळ काढायची. त्याच्यानंतर तुम्हाला 2 अध्याय काढायचे. पुन्हा एकदा नवर्ण मंत्र काढा. तुमची नित्यसेवा आहे ती करा. बाकी झालं. तुम्हाला काही बाकी करायचं नाही. हे झालं तुमची नित्यसेवेमध्ये. आता तुम्हाला पारायण कसं करायचं? पारायण करायच्या आधी मी तुम्हाला हे सांगते, जे मॅरिड किंवा अनमॅरिड आहे त्यांनी साडीच परिधान करायची. मुलगी असो किंवा लेडीज असो, कोणीही असो, त्यांना साडीच परिधान करायचा हा नियमच आहे. नाही माझ्याकडे साडी नाही, मला माहिती आहे अनमॅरिड मुलींकडे साड्या नसणार, पण तुम्ही मम्मीची वगैरे घेऊ शकता, काकीची घेऊ शकता. छान साडी घ्या. का माहिती आहे का? आपण देवीची सेवा करतोय, आपल्या कुलदेवतेची सेवा करतोय. तीच साडी आज 14 दिवस जर तुम्ही करत असाल, तीच साडी तुम्ही धुवून वगैरे 2 साड्या घ्या. जमल्यास नाही कोणी दिली तर एकच घ्या. ती धुवून परत दुसऱ्या दिवशी मस्त तशीच वेअर करा, म्हणजे परत घाला ती. पण मी तुम्हाला तेच सांगेल, पंजाबी ड्रेस प्लीज घालू नका. तुम्ही कुलदेवतेची सेवा करताय असो. त्याच्यानंतर तुम्हाला त्या दिवशी काळं वस्त्र बिलकुलही त्या 14 दिवसामध्येही परिधान करायचं बिलकुलही नाही. हां, नित्यसेवे करत असाल तर तुम्ही करू शकता. काळं वस्त्र परिधान करू शकता. पण तुम्ही पारायण करत असाल तर तुम्हाला काळं वस्त्र परिधान करायचं नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या घरातलं अन्न ग्रहण करायचं नाहीये. तुम्ही स्वतःच्याच घरातलं अन्न खायचं. दुसऱ्याच्या घरातलं 14 दिवस किंवा 21 दिवस जेवढ्या दिवस तुम्ही करत असाल ही सेवा, तुम्हाला दुसऱ्याच्या घरातलं अन्न खायचं नाही. तिसरी म्हणजे तुम्हाला नॉन-व्हेज खायचं नाही. बिलकुल म्हणजे बिलकुल नॉन-व्हेज वगैरे तुम्हाला खायचं नाही त्या 14 दिवसामध्ये. हां, तुम्ही नित्यसेवामध्ये करत असाल, तुम्ही पहिली ती सेवा करा. त्याच्यानंतर तुम्ही रात्री वगैरे खाल्लं तर चालतंय. पण तुम्ही पारायण करत असाल तर तुम्ही नॉन-व्हेज खायचं नाही. कांदा, लसूण वर्ज्य आहे. हेही तुम्हाला सांगते. ह्याचा नियम आहे. म्हणून तुम्हाला मी मगाशीच म्हटलं, की नियमानुसार हे करा. कांदा, लसूण वर्ज्य आहे. कांदा, लसूण तुम्हाला खायचं नाही. आणि त्याच्यानंतर हे जे 14 दिवसाचं किंवा 21 दिवसाचं किंवा 51 दिवसाचं तुम्हाला जेवढे दिवस पारायण करायचंय, ते पारायण तुम्ही देव्हाऱ्याच्या समोरच करायचं आहे किंवा देव्हाऱ्याच्या बाजूला. कारण की ते तुम्हाला पारायणची मांडणी जी करणार आहे, ते तुम्हाला मांडणी हलवायची नाही. आता मांडणी कशी करायची? सर्वात पहिलं तुम्हाला आसन घ्यायचे, आसनावरती बसायचे. त्यानंतर चौरंग घ्यायचे. चौरंगाच्या खाली मी तुम्हाला दर टाईमाला दाखवलेलं आहे, की रांगोळीनी चौकोन कसा काढायचा. हळदी-कुंकू व्हायचे, ते पाट किंवा चौरंग काही ठेवायची ते ठेवा. त्याच्यानंतर त्याच्यावरती पिवळ्या किंवा लाल कलरचं वस्त्र अंथरा. त्याच्यावर जर तुम्हाला कुलस्वामीची देवीची मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही असेल तुमच्या घरात, ते तुम्ही ते ठेवा. त्याच्यानंतर एक फळ ठेवा, पाणी ठेवा, पाणी भरून पण ठेवायचं असतं आणि दुर्गा सप्तशतीचं पुस्तक घ्यायचं. दुर्गा सप्तशतीचं पुस्तक हे खाली ठेवायचं नसतं, हातात घेऊन वाचायचं नसतं. तुम्हाला छोटा चौरंग घेतला तर अतिउत्तम. पाटावरती एवढ्या सगळ्या गोष्टी मावणार नाहीत. हातात दुर्गा सप्तशती, पाटाचं पुस्तक घ्यायचं नसतं. त्याच्यामुळे तुम्ही होता होईपर्यंत चौरंगवरती ठेवून किंवा लाकडी असा स्टँड येतो तो घेतला तर अतिउत्तम. कारण की आपल्याला सगळीच पुस्तकं किंवा जेही पारायण करायचं असतं तर स्टँडवरती ठेवून बरं पडतं. जर स्टँड अवेलेबल झाला तर घ्या, नाहीच झाला तर तुम्ही मोठा चौरंग घ्या. कारण की पुस्तक खरंच हातात घ्यायचं नाही. पुन्हा पुन्हा रिपीट मी तेच सांगत असते. सांगण्याचं तात्पर्य हेच, की कोणतीही सेवा करतेवेळी तुम्ही न चुकता, न काय बोलतात, त्याचे नियम न तोडता तुम्ही जर सेवा केली तर त्याची लवकरात लवकर फळप्राप्ती होण्याची शक्यता असते. असो. अशा प्रकारे मांडणी झाल्यानंतर तुम्हाला मी केसांचं पण एक सांगते. तुम्हाला केसं बिलकुलही ओपन ठेवायची नाहीयेत. जी तुमचे जर केसांचा बुचडा असतो तो बांधायचा. केसं गळ्यात नाही आले पाहिजे, इथून बट नाही आली पाहिजे. हा नियम आहे. हा नियम कडक आहे. साडी घातली पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, साडी घातली पाहिजे. केसही गळ्यात किंवा गालाच्या इथून कुठूनही आली नाही पाहिजे. गळ्यातून, इथून बट वगैरे आली नाही पाहिजे. बुचडाच बांधा किंवा वरती टांगा. हा नियम आहे. हळदी-कुंकू लावायचं तेव्हा टिकली लावायची नाही. लेडीज असो किंवा मुलगी असो, साडीच घालायची. हे नियम आहेत. हां, आणि तुम्हाला खाण्यापिण्याचे सगळे नियम मी सांगितलेलेच आहे पहिले. त्याच्यानंतर तुम्हाला अ, जे पारायण आहे ते सुरुवात तुम्हाला कशी करायची, हे तुमची मांडणी झाली. मांडणी झाल्यानंतर
तुम्हाला एक प्लेट घ्यायचे, अक्षता घ्यायचे, हळदी कुंकू आणि फूल घ्यायचे. तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं जे नाव आहे ते सांगायचं. नाव सांगितल्यानंतर तुमचं कुलस्वामिनीचं नाव सांगायचं, कुलदेवताचं नाव सांगायचे, तुमचं गोत्र सांगायचं. गोत्र सांगितलं, गोत्र ज्याला माहिती नसेल त्यांनी कशप गोत्र लावायचं, ज्याला माहिती असेल त्यांनी ते करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना, कुलस्वामींना निवेदन ठेवायचं आहे. तुम्ही ही सेवा का करताय, कशासाठी करताय हे सांगायचं असतं. त्याच्यानंतर ह्या सेवेला सुरुवात करायची. सेवेला सुरुवात करायच्या आधी तुम्हाला नवर्ण मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर जे स्तोत्र दिलेले आहेत त्या पुस्तकाच्या पुढे फ्रंटला म्हणजे पहिल्या ह्यालाच दिलेले ते तुम्हाला सगळे पठण करायचे. त्याच्यानंतर 1 ते 13 अध्याय करून तुम्हाला शमपणा स्तोत्र म्हणायचं आणि हे पहिल्या दिवशीची तुमची सेवा झाली. असंच तुम्हाला रोज नित्य सॉरी असेच तुम्हाला रोज करायचं आहे. म्हणजे 14 दिवस ही करायचं आहे. हे झाले तुमची 14 दिवसाची किंवा 21 दिवसाची किंवा 51 दिवसाची पारायणची मांडणी आणि सेवा. आणि हां, संकल्प पहिल्या दिवशी सोडतात, पुन्हा पुन्हा संकल्प सोडला नाही जात. आणि त्याच्यानंतर ते जी मांडणी असते ती तुम्हाला 21 दिवस किंवा 14 दिवस बिलकुल हलवायची नाही आणि ह्या दिवसांमध्ये तुम्हाला मध्ये, पाठी, पुढे अमावस्या आली नाही पाहिजे. आता ही सेवा कधी-कधी करायची. एक तर तुम्ही पौर्णिमेला करू शकता, शुक्रवारी करू शकतात, मंगळवारी करू शकतात, अष्टमीला करू शकतात, नवमीला करू शकतात आणि नवरात्रीत करतात. खूप अशा लेडीज असतात त्या नवरात्रीतच करतात. जशी तुमची इच्छा असेल तशी. पण हा नियम लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगते, मध्ये, पाठी, पुढे कुठेही अमावस्या आली नाही पाहिजे. अ, हे झाले तुमचे नियम. त्यानंतर ह्याचं तर नैवेद्य काय करायचं? नैवेद्य तुम्हाला पुरणाचे जे पुरणाचं नैवेद्य करायचं आहे. पुरण घ्यायचं आहे, ते तुम्हाला एका प्लेटवरती थापायचं, त्याच्यावरती दिवा करायचा, दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर तो पुरणाचा दिवा तुम्हाला आणि जे पुरणाचा जो नैवेद्य आहे तो तुम्हाला दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यानंतर तोच उद्यापनच्या दिवशी पण तुम्हाला तसाच नैवेद्य करायचा आहे आणि तुम्ही जे घरी बनवलं असेल तेही दाखवलं तरी अतिउत्तम. आणि हां, जो पुरणाचा दिवा आहे तो लास्टच्या दिवशी तुम्ही तोच आरती म्हणून ओवाळायचा आहे आणि तो तुम्ही साईडला ठेवून द्यायचा किंवा तुम्ही गाईला वगैरे देऊ शकता. ते झालं. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला चंडी यागची सेवाची फलप्राप्ती, तुम्ही जर दुर्गा सप्तशती पठण करत असाल किंवा पारायण करत असाल ह्याची फलप्राप्ती इथपर्यंतची आहे. जे तुम्ही चंडी याग आपण जे केंद्रात केलं जातं तितकी तितकी एवढी मोठी प्रभावी सेवा जी आहे, जी आपण सगळ्यांबरोबर करतो, ते तुम्ही घरीही बसून त्याची फलप्राप्ती इतकी मोठी घेऊ शकता. आणि खरंच नक्की करा. आपली कुलस्वामिनी, कुलदेवता आपल्याबरोबरच असायला पाहिजे. आणि झालेली सेवा स्वामी महाराजांसमोर मी रुजू करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.